नमस्कार. आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. तुळजापूर शहरात नागरी सुविधांचा गंभीर मुद्दा समोर येतो आहे. नगर परिषद शाळा क्रमांक 1 ही अनेक दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागतं आहे. या शाळेत पूर्वी प्रमाणपत्रे, जन्म, मृत्यू दाखले, विविध शासकीय अर्जांची प्रक्रिया थेट केली जायची. पण सध्या शाळा बंद असल्याने सर्व कामांसाठी नागरिकांना मुख्य कार्यालयात जावे लागत आहे, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शहरप्रमुख बाळूसाहेब रावजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. शाळा तात्काळ सुरू करावी, पुन्हा एकदा परिसरातील मुलांना शिक्षण देण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या निवेदनावर अमोल जाधव, गौरव साळुंखे, प्रशांत मस्के, रमेश चिवचिवे, गणेश नेप्ते, संजय लोंढे, अप्पा अमृतराव यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत. आज आपण नगरपालिकेला निवेदन दिले, कशा संदर्भात होतं निवेदन? नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 शुक्रवार पेठ त्या शाळेची पुरेपूर दुरवस्था झालेली आहे आणि शाळा असं वाईट वाटतं की ते शाळेचं आम्ही स्वतः विद्यार्थी महत्त्वाचं म्हणजे आणि शाळेतनं काय त्या इंजिनियर झालेले, डॉक्टर झालेले शहरातील म्हणा, तालुक्यातील म्हणा आमच्या, आणि त्या शाळेची जर अशी दुरवस्था असेल तर ते पाहत नाही आणि शाळा हे नूतनीकरण करून शाळा हे नव्यानं चांगली करून त्याला लवकरात लवकर ते विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवायला येईल आम्ही सर्व शिवसैनिक किंवा सर्व गावातील सर्व पक्ष त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आणि शाळा ही आमची नगर परिषदची आम्ही स्वतःच तिथले विद्यार्थी असल्यामुळं आम्हाला ते शाळा चालू करणं किंवा चालू झालीच पाहिजे ही आमची मागणी. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.